मुळात मला बऱ्याचशा गोष्टी या तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहे. काँग्रेसला ही तिकीट का मिळाली नाही आणि ती राष्ट्रवादी काँग्रेसला का मिळाली, यातून आपल्याला पुढे ही चर्चा पुढे घेऊन जायची आहे. हो, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे अनेकांना प्रश्न पडला की ज्या काँग्रेसला वर्धा जिल्ह्याने बळ दिलं, वर्धा मतदारसंघाने बळ दिलं, ती जागा का बरं काँग्रेसने सोडली? तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा निवडणुकी चाहूल लागली ती आणि प्रत्येक मतदारसंघातून उमेदवारांची चाचपणी काँग्रेसने सुरू केली होती, त्या काळामध्ये राज्यमंत्री राहिलेले आणि विद्यमान आमदार असलेले रणजित कांबळे, त्यानंतर माजी आमदार अमर काळे, अ, प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष चारुलता टोकस, अशा महत्वाच्या नेत्यांनी इथून लढण्यास नकार दिला होता. आणि ही जागा आपल्याकडे उमेदवार नाही, आपल्याकडे योग्य उमेदवार आपल्या वर्धा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून लढायला नाही, ही भूमिका त्यांनी वरच्या पातळीवर मांडल्यामुळं ही जागा जी आहे ती राष्ट्रवादीला सुटली. मग राष्ट्रवादीला सुटल्यानंतर अनेक वृत्तपत्रातून मोठ्या प्रमाणातून टीका झाली. प्रचंड प्रमाणात निघून आलं की काँग्रेसने ही ज्या सेवाग्राम प्रेरणास्थळातून त्यांना सतत ऊर्जा मिळत आली आहे, त्या ठिकाणची जागा यांनी काय सोडली, असे प्रश्न जेव्हा बाहेर यायला लागले आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जेव्हा नाराजीचं सावट उमटायला लागलं, तेव्हा हेच नेते रणजित कांबळे यांना सोडून इतर नेते मुंबईला, दिल्ली दरबारी गेले, तिथे मांडणी केली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि एकदाची जागा शरद पवार गटाला राष्ट्रवादीला गेल्यानंतर त्यांना पुन्हा रिक्वेस्ट करून ती जागा परत त्यांच्याकडून घेणं हे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना योग्य वाटलं नाही. त्यामुळे ही जागा जी आहे ती कायम राहील राष्ट्रवादीकडे.